नमस्कार मंडळी. अवघ्या काही दिवसावरच आषाढी एकादशी आलेली आहे. आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. वारकरी संप्रदायासाठी हा सर्वात मोठा उत्सव असून या दिवशी लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते. त्यामुळे पुढील 4 महिने विवाह, गृहप्रवेश यासारखी शुभ कामे केली जात नाहीत. मात्र हा काळ देवाची भक्ती, नामस्मरण, जप, दानधर्म आणि चांगली कामे करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की आषाढी एकादशीच्या दिवशी मनापासून श्री विठ्ठलाची पूजा करून उपवास, तुळशी अर्पण, दान आणि मंत्र जप केल्यास भगवान विष्णू आणि विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तसेच जीवनातील अडीअडचणी दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होत असते. त्यामुळे या पवित्र दिवशी काही सोपे आणि धार्मिक उपाय केल्यास त्याचे शुभ फळ आपल्याला मिळते. आता जाणून घेऊयात आषाढी एकादशीला कोणते 5 उपाय केल्याने भगवान श्री विठ्ठल आणि भगवान विष्णू यांची कृपा आपल्यावर राहते. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊयात पहिला आणि अतिशय प्रभावी उपाय. जर तुमच्या घरात कायम सुख, शांती आणि समृद्धी राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विठ्ठलांना जलाभिषेक जरूर करा. त्यानंतर त्यांना तुळशीची माळ, फुले आणि नैवेद्य अर्पण करून मनापासून प्रार्थना करा. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने भगवान श्री विठ्ठलांसोबतच माता लक्ष्मीचीही कृपा आपल्या घरावर राहते. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन आनंद, समाधान आणि आर्थिक भरभराटीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. चला आता जाणून घेऊयात पुढचा उपाय. जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन आनंदी, प्रेमळ आणि सुखी राहावे असे वाटत असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर तुळशीच्या रोपाची मनोभावे पूजा करून भगवान श्री विठ्ठलाचे स्मरण करा. पूजा करताना तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि आनंद कायम राहावा अशी प्रार्थना करा. धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने पती-पत्नीतील नातं अधिक घट्ट होतं आणि घरात सुख, शांती नांदते अशी मान्यता आहे. आता बघा तिसरा उपाय. जर तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवायची असेल आणि घरात धनधान्याची भरभराट व्हावी असे वाटत असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्री विठ्ठलांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर 1 रुपयांचे नाणे आपल्याला ठेवायचे आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर ते नाणे एका स्वच्छ लाल कापडात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे किंवा मग तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय श्रद्धेने केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्यामुळे आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते, उत्पन्नात वाढ होते आणि घरात सुख, समृद्धी कायम राहते. आता जाणून घेऊयात चौथा उपाय. जर तुमच्या जीवनात सतत अडचणी येत असतील, कोणतेही काम पूर्ण होत नसेल किंवा मन नेहमी अस्वस्थ राहत असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विठ्ठलांना केशर मिसळलेल्या दुधाने अभिषेक घाला. त्यानंतर तुळशीचे पाने अर्पण करून मनापासून विठ्ठलाचे नामस्मरण करा आणि आपल्या सर्व अडचणी दूर करण्याची प्रार्थना करा. धार्मिक मान्यतेनुसार श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय केल्यास भगवान श्री विठ्ठलांची विशेष कृपा प्राप्त होते. त्यामुळे जीवनातील अनेक संकटे दूर होण्यास मदत होते, मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. तर आता बघा 5वा आणि शेवटचा उपाय. जर तुमच्या विवाहात वारंवार अडथळे येत असतील किंवा मनासारखा जोडीदार मिळावा अशी इच्छा असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर भगवान श्री विठ्ठलांना मनोभावे नमस्कार करा, तुळशी अर्पण करा आणि काही वेळ श्री विठ्ठल, श्री विठ्ठल असा नामजप करा. त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा भगवान श्री विठ्ठलासमोर व्यक्त करून योग्य जीवनसाथी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करा. असे केल्याने भगवान श्री विठ्ठलाची कृपा प्राप्त होते आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी सकारात्मक मार्ग खुले होतात. तर मंडळी, हे होते आषाढी एकादशीच्या दिवशी करता येणारे काही सोपे आणि महत्त्वाचे उपाय.
हे उपाय श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने केल्यास भगवान श्री विठ्ठल आणि भगवान श्री विष्णू यांची कृपा लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशा धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या आणि रंजक माहितीसह. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी.